सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचे असे 25 शब्दसमूहाबद्दल एक शब्द पाहणार आहोत. तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा. देवावर श्रद्धा ठेवणारा आस्तिक, ज्याला कोणी शत्रू नाही असा अजातशत्रू, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, दररोज प्रकाशित होणारे वर्तमानपत्र दैनिक, लिहून घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. इच्छिलेले देणारी गाय कामधेनू, स्वतःवर अवलंबून असणारा स्वावलंबी, ज्यातून आरपार दिसू शकते ते पारदर्शक, शत्रूला सामील झालेला फितूर, मोजकेच बोलणारा मितभाषी, दीर्घकालपर्यंत टिकणारे शाश्वत, लिहिता वाचता येणारा साक्षर, अंग राखून काम करणारा अंगचोर, डोळ्यात घालायचे काजळ अंजन, कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य, घरी आलेला पाहुणा अतिथी, कमी ज्याला अंत नाही असा अनंत, ओळख नसलेला अनोळखी, ज्याला मरण नाही असा अमर, कमी आयुष्य असणारा अल्पायुषी, पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक, आज्ञेचे पालन करणारा आज्ञाधारक, जमिनीवर राहणारे प्राणी भूचर, देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप, कमलासारखे डोळे असलेली कमलाक्षी. आणि शेवटचा आहे पहा, धान्य साठवण्याची जागा कोठार. मित्रांनो, तुम्ही खूप छान असं लिहून घेतलेलं आहे, त्याचबरोबर ऐकलेलं पण आहे. तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न, धान्य साठवण्याच्या जागेला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य पाठवायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह.